कोल्हापुरातली आहेत राजारामपुरी पोलीस स्टेशनची ही दृश्य आहेत। रोहित पवार सुद्धा तिथं पोहोचलेले आहेत। राजारामपुरी पोलीस ठाण्यात रोहित पवार दाखल झालेले आहेत। कोल्हापुरातली ही थेट दृश्य। आमदार रोहित पवार तिथं पोहोचलेले आहेत। गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तिथं सगळे हजर झालेले आहेत। रोहित पवार स्वतः तिथं आलेले आहेत। रोहित पवारांनी प्रशांत तांबेंकडून प्रकरणाची सगळी माहिती घेतलेली आहे आणि आता गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल करून घ्या असं ते पोलिसांना म्हणत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आमदार रोहित पवार राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत, त्याचीच ही थेट दृश्य। कुठल्या परवानगीचा आपण वापर करतो शेवटी तो संस्कृतीचा एक भाग आहे, विचारसरणाचा भाग आहे। तुम्ही जावा, मी बाहेरच असतो। एक त्यांनी जी भाषा वाढ दे, बाहेर जातो वाढ तर बाहेर तर जातो। आज पण नाही, बाहेर पण नाही, सोडा ना, असं करा। बॉडीगार्ड म्हणजे तुम्ही काय झालं वाढ द्या ना, माणसं आहे तो मिलीबील माणसाचं काय करायचं। छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा त्यानंतर माणसाने पण काय झालं साहेब मी म्हणतो ते तसं नव्हतं। जे घरात बसून त्या ठिकाणी अतिशय गलिच्छ भाषा त्यांनी आणि कुठेतरी एकदम दाटी मी तिथे येईल, मी बघेल, हे करेल ते करेल। आता याच्यात या पुस्तकाबद्दल तर म्हणजे माझं वय जेवढं तेवढं तेव्हा पूर्वीचं ते पुस्तक आहे, साहेबांनी लिहिलेलं आहे। पुस्तक वाचलं छत्रपती शिवाजी पुस्तक वाचन जरा कमी तिथून हा विषय सुरू झाला। त्यांनी बोललं, मग ते काल आपल्याकडे ऑडिओ आला। ऑडिओ आल्यानंतर क्लॅरिफिकेशन स्वतः आमदारांनी